हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. ऐकूया आजचं विचारधन. मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही. या प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. दिनविशेष या सत्रात आपण जन्म, मृत्यू आणि काही महत्त्वाच्या घडामोडी ज्या इतिहासात अजरामर झाल्या आहेत अशा घटनांची माहिती घेत असतो. एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. त्यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 11 मेच्या दिनविशेष या सत्रात. 11 मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून भारतात साजरा केला जातो. आजच्याच दिवशी पोखरण अणुचाचणीची घटना साजरी करण्यासाठी 11 मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो. आजच्याच दिवशी 1857 साली 1857चा ज्यावेळी राष्ट्रीय उठाव झाला होता त्यावेळी भारतीयांनी ब्रिटिशांकडून दिल्ली ताब्यात घेतली होती. 1857चे स्वातंत्र्य युद्ध हे 10 मे 1857 रोजी मीरत येथील लष्कर छावणीतील बंडापासून सुरू झाले होते व लवकरच ते उत्तर व मध्य भारतातील अनेक ठिकाणी पसरले. हा लढा 1857चे स्वातंत्र्य समर आणि पहिला भारतीय स्वातंत्र्य लढा अशा इतर नावांनीही ओळखला जातो. जवळपास वर्षभर चाललेल्या या युद्धात इंग्रजांचा विजय झाला, पण या बंडामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीला प्रारंभ झाला व तब्बल 90 वर्षानंतर 1947 साली भारत स्वतंत्र झाला. आजच्याच दिवशी 1502 साली ख्रिस्तोफर कोलंबस आपल्या चौथ्या आणि अखेरच्या सफारीवर वेस्ट इंडिज बेटांकडे निघाला. आजच्याच दिवशी 1888 साली मुंबईतील मांडवी येथील कोळीवाड्यात थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले यांना राव बहादूर वड्डेदार यांनी महात्मा ही पदवी दिली. 1949 साली सियाम या देशाने अधिकृतरित्या दुसऱ्यांदा आपले नाव बदलून थायलंड केले. आजच्याच दिवशी 1996 साली 1996 माउंट एव्हरेस्ट आपत्ती या दिवशी एकाच दिवसात माउंट एव्हरेस्टचं शिखर चढणाऱ्या 8 लोकांचं निधन झालं. आजच्याच दिवशी 1998 साली 24 वर्षानंतर भारताने पुन्हा राजस्थानच्या वाळवंटातील पोखरणच्या परिसरात हायड्रोजन बॉम्ब निर्मितीसाठीच्या साधनासह 3 यशस्वी आण्विक चाचण्या घेतल्या होत्या. आजच्याच दिवशी 1999 साली टेनिस सम्राज्ञी स्टेफी ग्राफ हिने जर्मन खुल्या टेनिस स्पर्धेत आपल्या कारकिर्दीतील 1000वा सामना खेळण्याचा एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला. 1914 साली संगीत रंगभूमीला नवचैतन्य देणाऱ्या गायिका आणि अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 5 ऑगस्ट 2001 साली झाला. आजच्याच दिवशी 1912 साली भारतीय पाकिस्तानी लेखक आणि पटकथा लेखक सादत हसन मंटो यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 18 जानेवारी 1955 रोजी झाला. 1904 साली स्पॅनिश चित्रकार साल्वदोर दाली यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 23 जानेवारी 1989 रोजी झाला. 1918 साली क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स यामधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक रिचर्ड फाइनमॅन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 15 फेब्रुवारी 1988 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1811 साली चँग आणि एंग बंकर या प्रसिद्ध सयामी जुळ्यांचा एका चिनी दाम्पत्याच्या पोटी जन्म झाला. त्यांचा मृत्यू 17 जानेवारी 1874 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1858 साली मिनेसोटा हे अमेरिकेचे 32वे राज्य झाले. 1946 मध्ये कृत्रिम हृदय विकसित करणारे कार्डिओलॉजिस्ट रॉबर्ट जार्विक यांचा जन्म झाला. 1960 साली अभिनेता सदाशिव अमरापूरकर यांचा जन्म झाला. 1949 मध्ये इस्रायलचा संयुक्त राष्ट्रात म्हणजेच युनायटेड नेशन्समध्ये समावेश करण्यात आला. आजच्याच दिवशी 2009 साली भारतीय नौसेनाधिपती सरदारीलाल माथादास नंदा यांचं निधन झालं. त्यांचा जन्म
10 ऑक्टोबर 1915 रोजी झाला. 1867मध्ये लक्झेंबर्गला यांना स्वातंत्र्य मिळाले. आजच्याच दिवशी 1889 साली कॅडबरी कंपनीचे संस्थापक जॉन कॅडबरी यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 12 ऑगस्ट 1801 साली झाला. 2004 साली चित्रकार व नृत्य दिग्दर्शक कृष्णदेव मुळगंद यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 27 मे 1913 रोजी झाला. 1871मध्ये ब्रिटिश गणिततज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे संस्थापक सर जॉन विल्यम हर्शेल यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 7 मार्च 1792 रोजी झाला. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. मित्रांनो, तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी ह्या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता. त्याकरता तुम्हाला फक्त आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत घरी राहा, काळजी घ्या. कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून आवश्यक ते नियम काटेकोरपणे पाळा. आणि हो, ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.